पाहिजे, अडचणी येत आहेत तर त्याच्याला फेस करण्यासाठी तुमचं माइंडसेट काय असलं पाहिजे. आपल्याला चालता येत नव्हतं तेव्हापासून हाताला बोट धरून शिकवलंय मित्रांनो, आणि इथपर्यंत आणलंय. हा एका दिवसाचा प्रवास नाही. एकदा जर का चूक झाली आणि आपण जर लिहून नाही ठेवली तर माग बघायला आपल्याला काहीच राहणार नाही. हालात के कदमों पे सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता. गिरते हैं शौक से दरिया समंदर में, पर कभी किसी दरिया में कोई समंदर नहीं गिरता. पायात काटे टोचायलेत म्हणून जर तुम्ही प्रवास थांबवलात ना, तुमचा प्रवास कधीच पूर्ण होऊ शकत नाही. जीवन की असली उड्डाण मेरी अभी बाकी है, जीवन की असली उड्डाण मेरी अभी बाकी है, मेरे सपनों का असली इम्तिहान अभी बाकी है. अरे अभी तो नापी है हमने मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है, सारा आसमान बाकी है. तर सर्वांना नमस्कार मित्र, आवाज येतोय? ओके, ठीक. तर सर्वप्रथम कल्याण सर, आदरणीय आकाश सर यांनी मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि मी जे काही बोलणार आहे 2 शब्द आपल्याला निश्चितच उपयोगी पडेल याची शाश्वती देतो. सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो मित्रांनो. माझं नाव गजानन गोनेवार आहे. आपल्याच रिलायबल चा विद्यार्थी आहे मी. मागच्या 2 वर्ष मी इथं अभ्यास केलेला, रिलायबल लॅबला पण राहिलेलो आहे. सध्या मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिनियर असिस्टंट या पदावर कार्यरत आहे. 2023 मध्ये माझं सिलेक्शन झालेलं आणि जस्ट 1.5 महिन्यापूर्वी मला जॉईनिंग भेटलेली. तर आता मी तुमच्यासोबत संवाद सांगेल ते 2 ते 3 टप्प्यामध्ये सांगेल. सुरुवातीला माझ्याबद्दल माहिती दे, माझ्या प्रवासाबद्दल सांगेल, माझ्या अडचणीबद्दल सांगेल. त्याच्यानंतर ना तुम्हाला माझ्याकडून काय हवंय, तुम्ही स्वतःचा अभ्यास करताना, स्वतःच्या करिअरला दिशा देताना, हा अभ्यास करताना तुम्ही कसा अप्रोच ठेवला पाहिजे. अडचणी येत आहेत तर त्याच्याला फेस करण्यासाठी तुमचं माइंडसेट काय असलं पाहिजे. येणाऱ्या परीक्षा आहेत त्याच्याबद्दल कसली स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवायला हवी, याच्याबद्दल थोडक्यात बोलेल आणि माझा 2 शब्द समारोप करेल. ठीक आहे. टप्प्याटप्प्यामध्ये मी बोलणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर सुरुवातीला ठीक आहे, माझा परिचय करून देतो. माझं शिक्षण झालेलं BE मेकॅनिकल. शिक्षण झाल्यानंतर मी नांदेड जिल्ह्याचा विद्यार्थी आहे. मी नांदेडमध्ये एक छोटंसं गाव टिळकी, लोहा तालुका, तिथून शिक्षण झालं. त्याच्यानंतर 10वी 12वी सामान्य विद्यार्थी जसं असतो तसंच माझं शिक्षण झालेलं आहे. मला वाटते आपल्यापैकी मोस्ट विद्यार्थी खेडेगावातील असतील, बरोबर. तसाच मी पण आहे. आणि इथे येणारे मॅक्झिमम 90% विद्यार्थी खेड्यातलेच असतात. त्याच्यामुळं खेड्यातलेच विद्यार्थी इथे येतात. आमदार खासदाराची मुलं स्पर्धा परीक्षेकडे येत नाहीत. म्हणून ही एक गोष्ट काढून टाका की स्पर्धा खूप असते. स्पर्धाला येणारा विद्यार्थी सामान्य खेड्यातला असतो आणि तो सामान्य खेड्यातूनच मोठ्या पदापर्यंत जात असतो, कारण त्याची इच्छाशक्ती असते काही ते मिळवण्याची. ज्यांना ऑलरेडी मिळाले आई वडिलांच्या पुण्याईनं, बापदाद्याच्या कमाईनं, ते कधी यशस्वी होत नसतात. म्हणून ही एक गोष्ट मनात लक्षात ठेवा पक्की की जे धडपडतो तोच काहीतरी घडतो. माझंही तसंच होतं. BE मेकॅनिकल झालो धडपडत. त्याच्यानंतर ना MIDC सुरू होते. माहिती आहे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना, इथं कोणी असेल इंजिनिअरिंग तर माहिती आहे त्यांना. मेकॅनिकल झाल्यानंतर सरळ तुम्हाला घे डब्बा पळ कामाला, MIDCचं क्षेत्र. माझंही तसं सुरू होतं. कुठं पण जॉब नाही भेटला मला, मग स्वतः ऑफ कॅम्पस मी गेलो. ऑफ कॅम्पस जाऊन स्वतः कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिले. त्याच्यानंतर ना 12 घंटे 12 तास, 12 घंटे 12,000 या बेसवर मला जॉब भेटला. म्हणजे तुम्ही सकाळी 7ला जाणार, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुमची ड्युटी असणार 12 घंट्याची. त्याच्यासाठी मला वेतन मिळायचं 12,000 रुपये. आणि मनामध्ये काहीतरी वेगळे विचार होते की बाबा आपण प्रयत्न करू, इंजिनिअरिंग झाली, जॉब करता करता आपण प्रयत्न करू, अभ्यास करू आणि छानसं कुठेतरी पद मिळू. मला सुद्धा कळलं नाही की जॉब करता करता माझे 3 वर्ष कुठे गेले. कारण एकदा जॉबच्या कचाट्यामध्ये माणूस अडकला, त्याला बाहेर पडायला स्वतःची इच्छा असलं तरी मार्ग नाही मिळत. तसंच माझं काहीतरी झालं. पण योगायोगानं आपल्याला नियती म्हणतात प्रत्येक एक आडवळणानं का होईना रस्ता दाखवत असते, संधी देत असते. पण ती संधी आपण ओळखायला शिकलं पाहिजे. जितकं कणखर आपलं मन असेल ना, तितकंच कणखर आपले विचार असतात मित्रांनो. ते विचार तुम्हाला धडपडायला, घडायला आणि संघर्ष करायला भाग पाडतात. झालं तसं 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं. मार्च, आय थिंक 22 मार्च तारीख होती. त्या दिवशी कंपनीला लॉकडाऊन घोषित केलं. इथून पुढे 6 महिने कंपनी बंद राहील आणि तुम्ही घरी जा, आराम करा असं सांगितलं. त्यावेळेस मला वाटलं की यार ही संधी आपल्यासाठी सर्वोत्तम आहे.
तिथं माझ्या डोक्यात आलं की काहीतरी आपल्याला खुणावतंय, आपल्या डोक्यामध्ये काहीतरी विचार आहेत, स्पर्धा परीक्षा करायची या इच्छेनं स्पर्धा परीक्षेच्या जे काही रेफरन्स भेटतील युट्यूबवरती असेल, पुस्तकामध्ये असेल, वेगवेगळे संदर्भ शोधायला सुरुवात केले. मी कशाची परीक्षा देऊ शकतो, माझं क्वालिफिकेशन कुठं बसतं, माझी पर्सनॅलिटी कुठं बसते, हे मी शोधायला सुरुवात केलं. आणि तेव्हा लक्षात आलं की MPSCचा मार्ग या सगळ्यासाठी आपल्यासाठी चांगला आहे. मग ऑनलाईनच युट्यूबवरती, लॉकडाऊन होतं, घराच्या बाहेर जाऊ नाही शकत, मग लॉकडाऊन मध्ये ऑनलाईनच लेक्चर सुरू करत 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 6 महिने गेले. पण त्या 6 महिन्यामध्ये माझं बेसिक सगळं चांगल्या प्रकारे मी करून घेतलं होतं मित्रांनो. कारण 2019 असा वेळ होता, त्यावेळेस ऑनलाईन प्लॅटफॉर्म डेव्हलप व्हायला सुरुवात झाली होती आणि बऱ्यापैकी ऑनलाईन सोर्सेस अवेलेबल झाले होते. त्यावेळेस मी अभ्यास केला, बेसिक समजून घेतलं. आता तुम्हाला मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना सरांनी सांगितलं असेल की बेसिक करताना अगोदर स्टेट बोर्ड वाचा. का वाचा? तर MPSCचा पाया हे बेसिक मधून सुरू होतो आणि त्याचा बेसिकचा जो सोर्स आहे तो स्टेट बोर्ड आहे. आता सुद्धा तुम्ही बघा 21,000चा आपला लोकसेवाचा जे प्रश्नसंच येतो त्याच्यामध्ये जवळपास 20 ते 30% प्रश्न तुम्हाला ॲज इट इज स्टेट बोर्ड मधून दिसतील. आणि म्हणून तुम्हाला सर नेहमी सांगतात की कधी सुरुवात करायची, अभ्यास करायचा आहे तर स्टेट बोर्ड मधून करा. आणि स्टेट बोर्ड तितकेच परिपक्व झाले पाहिजेत. जर त्याच्यातून मार्क मिळवायचे तर स्टेट बोर्ड तुमचं 2 ते 3 वेळा वाचून झालं पाहिजे. तुमच्या हातानं तुम्ही हायलाईट केलं पाहिजे महत्वाच्या मुद्द्याला. त्याच्यासोबत बाजूला तुम्हाला प्रश्नसंच असला पाहिजे की याच्यातून कोणते प्रश्न आलेत, या धड्यातून कोणते प्रश्न आलेत. अगदी तसंच माझं झालेलं. कारण मार्गदर्शन करायला युट्यूब होतं. लॉकडाऊन उघडलं, 2021 आलं, तेव्हा मी शहरात आलो. म्हटलं आता नाही जायचं, आता MIDC स्टॉप. MIDC ला ब्रेक लागला, जॉब सोडला, त्याच्यानंतर इकडं आलो. पहिलं काम केलं, टायपिंग लावून घेतली. कारण मला माहित होतं माझ्यासाठी मला एक्स्ट्रा काहीतरी स्किल असायला हवेत. मला माहित नव्हतं की पुढे चालून MPSC मध्ये क्लॅरिकलच्या सुद्धा जागा असतात. MIDC साठी जॉब सोडल्यानंतर इकडे आलो, टायपिंग लावली, दुसरं काम केलं, मस्तपैकी क्लास माहिती घेतली आणि रिलायबलला जॉईन झालो. वर्षभर मित्रांनो माझी बॅच चालत होती. पण त्या वर्षभरामध्ये असा एकही दिवस झाला नाही माझा ज्या दिवशी मी लेक्चर मिस केला असत. कारण सुरुवातीपासून मनामध्ये होतं तर मिळवायचंय तर खंड पडता कामा नये. आपलं स्वतःचं काहीतरी कमिटमेंट असलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक जण स्वतःच्या डोळ्यामध्ये एक वेगळं स्वप्न घेऊन आलाय. तुम्हाला प्रत्येकाला काहीतरी मिळवायचे. कशासाठी? तर स्वतःची ओळख करायची. कशासाठी? तर आई वडिलांचं काहीतरी स्वप्न आहे, बाबा माझ्या मुलानं माझ्या मुलीनं समाजामध्ये काहीतरी होऊन दाखवावं, आमचा मान सन्मान द्यावा. आपल्याला लहानाचं मोठं केलंय, कित्येक स्वप्न असतात आपल्या आईवडिलांना आपले, आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण झटलं पाहिजे. आपल्याला चालता येत नव्हतं तेव्हापासून हाताला बोट धरून शिकवलंय मित्रांनो आणि इथपर्यंत आणलंय. हा एका दिवसाचा प्रवास नाहीये. आणि हा प्रवास कधी थांबेल? ज्या दिवशी तुमच्या हातात कोणती तरी पोस्ट असेल आणि तुमच्या अंगावरती गुलाल असेल. तर तसंच झालं मित्रांनो. मनामध्ये स्वप्न असेल ना तर आपल्याला कोणी किती थांबवायचा प्रयत्न केला आपले विचार थांबवत नाहीत आपल्याला. मी ठरवलं, त्याच्यानंतर घडत गेल्या प्रत्येक गोष्टी. रिलायबलचा क्लास जॉईन केला. प्रत्येक दिवस इथं येऊन सिरियसली लेक्चर अटेंड करायचे, अभ्यास करायचा, दिलेलं टास्क जे काही असेल होमवर्क किंवा मग तुमच्या क्वेश्चन बँक म्हणून प्रश्न बनवणे हे करणं, हे सर्व मी केलं. एक पण दिवस गॅप नाही पडू दिला. मेन म्हणजे आपल्याला वाटतं की 4-8 दिवस गॅप पडला तर काय होणार आहे, पण ते 4-8 दिवसामध्ये काय माहित, तुम्ही कट ऑफ न 2 ते 3 मार्कानं उगता. ते 2 ते 3 मार्काचे प्रश्न या 4-8 दिवसात होऊन गेले तर. म्हणून जे करायचे, आणि तुम्ही एकटे नाहीये. तुम्हाला वाटत असन क्लासमध्ये आता आपण पाहतो टेस्ट सिरीज झाली, मी पहिल्या 5 येऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी टेस्ट किती दिली? 150 जणांनी दिली. ठीक आहे, तर 150 जणांमध्येच आपण काउंट करतो मित्रांनो. हे 150 हे फक्त एक बंच आहे. असे हजारो बंच आहेत आणि या हजारोंचा मिळून 5 ते 6 लाख विद्यार्थ्यांचा बंच बनतो आणि तो MPSCचे फॉर्म भरायला जातो. म्हणून तुमची स्पर्धा तुमच्यासाठी नाही, या विद्यार्थ्यांमध्ये त्या 5 ते 6 लाखांमध्ये तुमची स्पर्धा आहे. म्हणून जर स्पर्धा करायची ना तर या विद्यार्थ्यांसोबत नाही, स्वतःसोबत करा. मागच्या पेक्षा जास्ती मला मार्क पुढच्या टेस्टमध्ये पडले पाहिजेत. यावेळेस चुकलोय ना तर का चुकलोय, घरी जाऊन त्या प्रश्नाचे अनालिसिस करा. मी कुठं चुकलो होतो, प्रश्न सोडवताना माझी थिंकिंग कशी होती हा विचार करा. तुमचे मार्क कधी चुकणार नाही जर तुम्ही चुकावरती अनालिसिस केलं. त्याच्यासाठी तुम्हाला प्रश्नसंच आहे. मी म्हणतो रोजचे तुम्ही कमीत कमी 20 पानं आप्पाचा लोकसेवा जो प्रश्नसंच आहे 21,000चा, त्याच्यातले कमीत कमी 20 प्रश्न 20 पेजेस रोज तुम्ही वाचून हाताखाली गेले पाहिजे, सॉल्व्ह केले पाहिजेत. तुमची जोपर्यंत बॅच कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुमचा आप्पाचा जो 21,000चा संच आहे 2 ते 3 वेळेस रिव्हिजन होऊन झाला पाहिजे. आणि ज्या दिवशी तुमची बॅच कंप्लीट होईल ना मित्रांनो, हे स्पर्धा परीक्षेमध्ये हे जे मार्केटमध्ये मुले आहेत त्या मुलांच्या तुम्ही स्पर्धेच्या लेवलला याल. कारण तुमची बॅच झालेली असते. जो एनर्जी जो उत्साह स्टार्टिंग मध्ये असतो तो एंडला नसतो. कधी तुम्ही पहा, रनरअप मध्ये पहा, रनिंग मध्ये जाणारा मुलगा एकदम त्वेषानं पळतो, पण जशी रेस संपायला लागते ना तसा दम लागायला लागतो. तसंच थोडं इथे जितकी एनर्जी आपल्यामध्ये सुरुवातीला असते
यश मिळेना गेलं, थोडं थोडं अपयश यायला लागलं, 2-2, 3-3 मार्कांना आपण हुकायला लागलो, मनास निगेटिव्हिटी येते आणि निगेटिव्हिटी मध्ये माणूस कधीच त्याचं पीक लेवल परफॉर्म करू शकत नाही. हायएस्ट इफिशियन्सी कधी देऊ शकत नाही तो. म्हणून जे करायचंय ते सुरुवातीपासून करा. मला काय करायचं हे स्वतःचं कमिटमेंट ध्यानात ठेवा, स्वतःची एक डायरी करा. माझ्या चुका कुठं होत आहेत, मला करायचंय काय, माझा पुढचं स्टेप काय असलं पाहिजे. अनालिसिस करतोय, त्या अनालिसिस मध्ये प्रश्नांचा कल कसा बदलतोय. तुम्ही पहा 2012ला जे प्रश्न यायचे ना वन लाईनर, ते आता नाहीये, मल्टिपल लाईनर क्वेश्चन झालेले आहेत. आयोगाचा पॅटर्न बदलतोय, त्या बदलत्या पॅटर्न प्रमाणे तुम्हाला त्याच्यासोबत जुळवून घ्यावं लागेल, तरच तुम्ही या येणाऱ्या स्पर्धेमध्ये टिकसाल. आयोगाचा मागचा कट ऑफ बघा तुम्ही, 45-50च्या रेंज मध्ये लागायचा. या मागच्या 3 ते 4 वर्षातला कट ऑफ बघा, मी जो बोलतोय ते तुम्हाला लक्षात येईल. 65-55 याच्या पुढचा कट ऑफ आहे मित्रांनो. आणि 65 कंबाईन मध्ये मिळवणं इट इज नॉट जोक. खूप 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 तावून सुलाकून रिव्हिजन 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 मस्ट की आहे. रिव्हिजन तुम्हाला यश मिळवायचे ना, तुम्ही एक पुस्तक 10 वेळा वाचताय ते तुमच्यासाठी महत्वाचं. तुम्ही 10 पुस्तक वाचताय ते अर्थाचं नाहीये, ते काहीच कामाचं नाहीये. तुम्हाला कोणीतरी सांगते रंजन कोळंबे वाद, देसले वाद, त्याच्यानंतर ना अजून वेगवेगळे पुस्तक मार्केटमध्ये नवीन येतात. आपल्याला वाटतं नवीन पुस्तक आलं की जावं वाचावं, खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं. जी गोष्टी अट्रॅक्टिव्ह असतात ना ते टिकत नसतात. चायनाचा माल आपल्यासमोर बेस्ट उदाहरण आहे. म्हणून जे पारंपरिक चालत आलेले रंजन कोळंबे, किरण देसले, त्याच्यानंतर लक्ष्मीकांत यासारखे मार्केटमध्ये टॉप असणारे, जे हमखास मार्क देणारे विषय आहेत, असे अगोदर रूट टू टॉप करून ठेवा मित्रांनो. तुमचा बेस जितका पक्का असेल तितकीच तुमची इमारत चांगली खडी होईल. म्हणजे तुम्ही तितक्याच बेसवरती चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकाल, हे मला म्हणायचे. तुमचे जे सॉरी आपण काय म्हणतो सिली मिस्टेक तुमच्या कमी होतील जर तुमचं एरर फ्री अनालिसिस असेल. तुम्ही तुमच्या प्रश्नावर जितकं कमांड आणसाल, जितकं रिव्हिजन करसाल, डबल म्हणतोय मी, तुमचा 21,000चा जो प्रश्न संच आहे तो कमीत कमी 3 वेळेस तुमची बॅच होईपर्यंत सोडून झाला पाहिजे. सोडून, नुसतं वाचून नाही, सोडून झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही मार्केटमधून म्हणजे बॅच होऊन बाहेर पडसाल ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की या प्रश्नसंच सॉल्व्ह करून मला खरंच काय मिळालंय. प्रत्येक अभ्यासाची वेगळी स्टेप असते मित्रांनो. तुमच्या प्रत्येकाचा मेंदू वेगळा आहे, प्रत्येकाची आकलन क्षमता वेगळी आहे आणि प्रत्येकाचं ड्रीम सुद्धा वेगळं आहे. प्रत्येकाला PSI पाहिजे नाही, प्रत्येकाला ESO पाहिजे नाही, प्रत्येकाला STI पाहिजे नाही. म्हणून तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत, तुम्हाला जो सिलेबस आहे तो सिलेबस समजून घ्या. प्रीला सगळ्यांना सेम सिलेबस आहे, मेन्सला प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे. आणि हे पण सांगतो, मॅक्झिमम पोरांचं असं होतं फुल ऑफ एनर्जी ते प्रिपेअर करतात, प्री एका झटक्यात पास होतात, पण मेन्सला गेल्यावर अडकतात. कारण त्यांना मेन्स काहीच माहिती नसतं, काहीच कधीच पाहिलेलं नसतं. म्हणून सिलेबसची प्रिंट कॉपी तुम्ही जिथं बसताय, तुम्ही जिथं सातत्यानं अभ्यास करताय, तिथं एक तर चिटकून ठेवा, नाही तर तुमच्या पॅडला लावून ठेवा. कमीत कमी 2 दिवसातून एकदा तुम्ही सिलेबस कॉपी पाठ झाली पाहिजे तुमची वाचून, की सिलेबसला काय आहे. प्रश्न बघल्या तुमच्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे की सिलेबसला आहे का नाही. या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील जर कमीत कमी वेळात यश मिळवायचे ते. नाही तर पाहता मार्च 2023 कंबाईन, 2023 ची कंबाईन होती, 2024 उलटलं, 2025 येते. कारण कोर्टामध्ये केस गेलेली, अजून पण क्लर्कचा 7,000 जागा आहेत, अजून पण निकाल लागलेला नाही. म्हणजे ज्यांना शेवटचा अटेम्प्ट आहे, जे मुलं अटकून बसले, ज्यांचं वय निघून चाललंय, अशासाठी किती मोठा हा धोका आहे मित्रांनो, किती मोठा संघर्ष आहे. एका पोस्टसाठी लढणारी मुलं आहेत आणि रडणारी मुलं सुद्धा आहेत. कारण त्यांचं स्वप्न आहे की ही शेवटची पोस्ट आहे ही शेवटची संधी आहे मित्र माझ्यासाठी. म्हणून आपली एक चूक आपल्याला 2 ते 3 वर्ष आपल्या रिझल्टला लेट करणार आहे मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही डोक्यात ठेवा. स्वतःची डायरी जर केली असेल तर स्वतःच्या चुका आपल्याला त्या डायरीवरती लिहिता येतात. मी चुकतोय कुठं, कारण एकदा जर का चूक झाली आणि आपण जर लिहून नाही ठेवली तर मागं बघायला आपल्याला काहीच राहणार नाही. पण तेच जर चुका डायरीवरती आल्या तर वर्षभरात मी काय चुका केल्या आहेत, टेस्टमध्ये का मागं पडलो, टेस्टमध्ये कधीच टॉप 5 मध्ये का येऊ शकलो नाही, याचं उत्तर आपल्याला स्वतःसाठी प्रश्न विचारता येतात. आणि हे करायला हवं प्रत्येकाने. इनफॅक्ट मी तरी करायचो, कारण मागच्या टेस्टमध्ये मला टॉप 5 मध्ये येता नाही आलं तर पुढच्या टेस्टमध्ये मी ठरवायचो की या टॉप 5 मध्ये येणार. सर त्यावेळेस काहीतरी इनिशिएटिव्ह करायचे, मस्तपैकी कोणाला तरी पेन, काहीतरी अप्रिशिएशन असायचं. हे असे अप्रिशिएशन पण आपल्याला पुढं बढावा देतात मित्रांनो. लिहून ठेवायचो मी डायरीवरती. प्रत्येकाचं वेगळं असतं मनामध्ये की का करायचंय, आपल्याला माहित असतं आपल्याला काय करायचंय. प्रत्येकाला स्वतःच्या ड्रीम बद्दल पूर्ण विश्वास असला पाहिजे. खूप आपण पाहतो मार्केटमध्ये निगेटिव्हिटी इतकी आहे. तुम्हाला तुमच्या मित्र तर आहेतच काही निगेटिव्ह विचार करणारे, यावेळेस नाही झालं तर काय झालं, मग पुढच्या वेळेस करून, मग अशी किती वाऱ्या करायच्या पुढच्या वेळेस. तुम्ही आता फ्रेश आहेत मित्रांनो, तुमच्यामध्ये जेवढी एनर्जी आहे ना तेवढी ह्या थकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नाहीये.
सॉरी मी थकलेले आहे ह्यासाठी म्हणतोय कारण 7-8 वर्ष होऊन जर तुमची प्री निघत नसेल तर तुम्ही थकलेलेच म्हणायला हवं. कारण सुरुवातीची एनर्जी तुम्हाला इतक्या पॉवरफुल लेवलनं पुढे बूस्ट करत असते. रिव्हिजन कमी पडलं ना माणूस विसरत जातो आणि मॅक्झिमम मुलांचं हेच होतं, एकदा वाचलं म्हणजे मी खूप पुढे जातो अशांची विचारसरणी असते काही जणांची. तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल. मॅक्झिमम पुस्तक वाचण्यापेक्षा तुम्ही रिव्हिजनला किती भर देताय हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट सांगायची तर आता अभ्यास करताना पर्सनली वेगवेगळे ताण असतात, घरचे ताण असतात, इकॉनॉमिकल फायनान्शियल स्ट्रेस असतात, कोणाला मेंटल ताण असतात. कसं करू बाबा, माझे तर एज संपत चाललंय, कसं करू, माझे घरचे प्रॉब्लेम आहेत, कसं करू, माझा कट ऑफच क्लिअर होत नाही. प्रत्येकाजवळ निगेटिव्हिटीचं उत्तर नसतं मित्रांनो. पण या निगेटिव्हिटी मधून बाहेर कसं यायचं हे आपण वेगवेगळे कधी कधी व्हिडिओ पाहतो, काही ताण आला तर सोडून देतो, जाऊ दे 8 दिवस ब्रेक घेऊ, नंतर काय ते ठरवू. यावर स्वतःला विचारा मित्रांनो, मी सुरुवात कशासाठी केली होती. जर इथे येऊन तुम्ही सोडून देत असाल, तुम्ही ते एक व्हिडिओ पाहिला असेल रील्सवरती, मॅक्झिमम लोक पाहतात, ते कोयला खदान असते, खंदत 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 जातो एक जण, समोरच हिऱ्याची अशी खाण लागणार असते, फक्त एक त्याला कुदाळ मारायची असते, तिथून तो गिव्ह अप करतो. म्हणजे तुम्ही इतकी इफर्ट घेतले 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष, अरे आणखी 1 वर्ष थांबला असतात, आणखी 1 महिना जरी थांबला असता तर कदाचित तुला पाहिजे ते भेटलं असतं. हा विश्वास पाहिजे निगेटिव्हिटी मध्ये. स्वतःला निगेटिव्ह कधी होऊ देऊ नका. तुम्ही जर निगेटिव्ह झालात, आधी लिहून ठेवा, तुम्ही स्वतः निगेटिव्ह झाला तर तुमचे 4 ते 5 मार्क तुम्ही हाताने कमी करताय. जितकं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, आणि या क्षेत्रामध्ये पॉझिटिव्ह राहण्याला महत्व आहे. भले तुमचा अभ्यास कमी असेल मित्रांनो, पण दडपण तुम्हाला तुमचं आहे ते परफॉर्म करू देत नाही. मॅक्झिमम लोकांना हेच होतं. मी काल परवा एक पिक्चर पाहत होतो, मिशन राणीगंज. तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देतो पॉझिटिव्हिटीचं काय महत्व असतं. त्या माईन मध्ये लोक अडकलेली असतात, अंडरग्राऊंड माईन असते, आय थिंक 200 ते 300 फूट खाली लोक अडकलेले असतात. जमिनीच्या वरती जे इंजिनियर्स लोक असतात ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. जीवन आणि मृत्यूची झुंज या दोघांमध्ये चालू असते. 2 लोक असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थिंकिंग करणारे. निगेटिव्ह लोक म्हणतात ते खाली 72 घंटे होऊन गेले, त्यांची जगण्याची काही आशा नाही, ते मेलेलेच असतील. त्याच्यातला एक जण येतो इंजिनियर, अक्षय कुमारला दाखवले त्याच्यामध्ये. तो म्हणतो, तू असं कशावरून म्हणू शकता तुम्ही की हे लोक मेलेले आहेत, डेड झालेले आहेत. काय माहित, कदाचित ते आपल्यासाठी वाट बघत असतील, आपण त्यांना कधी लिफ्ट करू, ड्रिल वगैरे करून त्यांना कधी बाहेर काढू. आणि खाली सेम लढाई चालू असते. खाली जे 70-71 लोक अडकलेले असतात त्यांच्यामध्ये वेगळी लढाई चालू असते की मरेंगे हम, तड़प तड़प के यही पे मरेंगे, हमें कोई बचाने नहीं आएगा, हे वाक्य होतं. पण त्यावेळेस त्यांच्यातला एक असतो हुशार, क्या पता हमारी आशा में कोई ऊपर हमारा इंतजार कर रहा होगा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह असतात ना, तेव्हा तुम्ही मरणाला सुद्धा झुंज देऊ शकता मित्रांनो. इतकी विचारांची शक्ती तुमच्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये असते. माझ्या बाबतीत हे थोडं तसंच झालं होतं. मी 2021 ला सुरुवात केलेली, 2021 माझी बॅच मध्ये गेलं, 2022 ला PSI मेन्स ला बसलो, हाईट माझी बसली नाही, कटलो. 2022 लाच 1.5 मार्कानं ग्रुप सी ला हुकलो. त्याच्यानंतर 2023 आलं. 2023 मध्ये MPSC ची मेन्स दिली, त्याच्यामध्ये क्वालिफाय झालो. आता क्लर्कचा रिझल्ट आहे माझा. त्याच्यानंतर सरळ सेवाच्या मागे लागलो. जवळपास 28 ते 29 फॉर्म मी भरले होते मित्रांनो. कारण मी ठरवलं होतं, माझं वय त्यावेळेस 30 वर्ष होतं. ठरवलं होतं की आता हा आपला शेवटचा चान्स आहे. काहीतरी डेडलाईन ठरवा तुम्ही. तुम्हाला माहित असलं पाहिजे मला करायचंय काय आणि किती वेळ मी देणार आहे. उगाच चाललंय, घरचे पैसे देत आहेत, इथं रूमवरती भाडे येतं, कस तरी चाललंय. नाही, तुम्हाला ठरवावं लागेल माझं डेडलाईन कुठपर्यंत आहे, माझा वेळ कुठपर्यंत आहे, आणि मी स्वतःला वेळ कुठपर्यंत देणार आहे. बाबा माझ्याकडनं होतंय किती, माझी इफिशियन्सी किती आहे. ठरवलं होतं एक सुद्धा फॉर्म सोडणार नाही 2023चा, आणि घडलं बी तसंच. इव्हन तुम्हाला बिलीव्ह होणार नाही, मी चपराशाचा सुद्धा फॉर्म भरलेला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग असणाऱ्या मुलावर ही वेळ सुद्धा येते. फक्त मी मनामधून निगेटिव्हिटी झालो नव्हतो मित्रांनो. माझी एवढी तयारी होती की ज्यावेळेस लागन ना त्यावेळेस स्वतःला लाज वाटली पाहिजे ते काम करताना, की तुझी लायकी ही होती, तू फक्त चपराशी बनू शकतोस. आणि त्यासाठी मी स्वतःच्या विरुद्ध स्वतः संघर्ष केला होता. माझ्या घरून जेव्हा पैसे थांबले, मला काय करावं कळत नव्हतं. मी रडत रडत सरांजवळ आलो. सर म्हटलं मला काय करावं कळत नाही, हा शेवटचा चान्स आहे, मी सोडून चाललोय सर. काय झालं सर म्हटले, काय झालं बोल, मला मी काही मदत करू शकेल, पैसे देऊ का सर. म्हणलं पैसे नको आहेत मला.
मग सरांनी विचारलं काय झालं. म्हणलं सर माझ्या घरून जो मदत असते मला येणारी ती थांबले आणि घरून खूप प्रेशर येते मला, तू येऊन जा किंवा मग दुसरं कुठेतरी काम कर, पण हे अभ्यास आत्ताच्या आत्ता बंद कर, असं घरून मला प्रेशर आलंय म्हटलं. आणि मी सुद्धा निगेटिव्ह झाले, 2-3 एक्झाम झाले, म्हणजे काहीच झाले नाही. सरांनी त्यावेळेस ऑप्शन दिला, या ऑफिसमध्ये जेव्हा जिथं तुम्ही ऍडमिशन करताय ना तिथं 1 वर्षभर मी राहिलोय मित्रांनो. या ऑफिसमध्ये झोपायचो रात्री, या खालच्या लॅबमध्ये अभ्यास करायचो. अगोदर ही लॅब खाली होती, इथं अभ्यास करायचो, लॅब फ्री केली, रूमचं भाडं वाचावं म्हणून इथं राहायला मला सोय करून दिली या ऑफिसमध्ये. दिवसभर खाली अभ्यास करायचा, रात्री झोपायचं, सकाळी फर्स्ट बॅच 7 वाजता असायची, 7 वाजता बॅच उजळण्याच्या आधी आंघोळ करायची, कपडे वाळू घालायचे जे काय आपले असते, त्याच्यानंतर ना लगेच आपलं बॅग वगैरे घेऊन खाली अभ्यासाला. जसं 2023 असं काढलं मी, पण कधी एक्सक्यूज नाही दिले. मला माहित होतं माझं हे शेवटचं वर्ष आहे, मला जे जे करावं लागेल ते मी करत. इथं फरशी पुसावं लागली तरी ते पुसन, हे स्वतःसोबत निश्चय होता. माउंटेन मॅन जे तुम्हाला माहित असन, अरे त्याची बायको वारली होती, आठवतो कोणता तरी पिक्चर येतो डोंगराच्या हा माउंटेन मॅन मांझी. खरोखर त्यानं रस्ता बनवला डोंगर कापून. त्याची बायको डिलिव्हरीला आली होती आणि तिला न्यायला रस्ता नव्हता, डोंगरातून कसं न्यावं म्हणून लोकांनी बाजचं काहीतरी केलं, ते बाजचं आय थिंक स्ट्रेचर केलं आणि तिला असं नेत असताना तिथंच बिचारीनं दम सोडला. त्यावेळेस त्याच्या मनात विचार आला, या डोंगरामुळे माझी बायको मेली ना, एक दिवस या डोंगराला मी पोखरून काढला. इतका बुलंद विचार त्याने केला आणि अक्षरशः करून राहिले. लोक हसायचे हो त्याला, अरे पागल झालं म्हणे, हे काही करू शकत नाही. विचार करा, जेव्हा लोक तुम्हाला हसतात ना तेव्हाच तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता. हसलं पाहिजे लोकांनी आपल्याला, आपल्याला स्वतःवर विश्वास तेव्हाच येतो. हे लोक हसतायत ना, या लोकांचे दात कसे बंद करायचे हे माझ्या निश्चयाने मी दाखवून देणार, माझ्या विजयाने मी दाखवून देणार. तसंच झालं होतं. मी ठरवलं होतं, मी घरून तर शेवटी पंगा घेतला होता. म्हणजे तुम्ही काही म्हटले तरी मी 1 वर्ष स्वतःला देणार. हे वर्ष, ह्या वर्षाचं माझ्या परीने काही झालं नाही, ते मी सरळ मी घरी येऊन जाणार निश्चय होता. आणि जो रस्ता मला दिसेल तो मी पार केला. इथं राहिलो, सरांसोबत डिस्कशन वगैरे, काही प्रॉब्लेम मला विचारायला जायचो, सर मदत करायचे. शिक्षक एक ना एक शिक्षक मला कधी पण मदत करायचा. त्यांना माहित होतं की कंडिशन काय. झालं असंच. मग 23 नंतर परीक्षा देत गेलो. पहिला रिझल्ट आला ज्युनियर असिस्टंट नगरचा, दुसरा रिझल्ट आला सिनियर असिस्टंट बुलढाणाचा, तिसरा रिझल्ट सध्या MPSC क्लर्कचा आहे, आणि चौथा रिझल्ट माझा बॉम्बे हायकोर्ट ज्युनियर क्लर्क, तो सुद्धा आलेला आहे. एवढंच सांगायचं मित्रांनो तुम्हाला, ज्यावेळेस तुमच्यासाठी दरवाजे बंद असतात ना, त्यावेळेस तुम्ही दरवाजा बंद आहे म्हणून जर माघारी फिरलात ना, तो दरवाजा कधीच उघडणार नाही. अरे धडका घ्यावा लागतात तेव्हाच दरवाजा उघडतो. तुम्हाला स्वतःला धडका घ्याव्या लागतील, पहिलीला उघडणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली परीक्षेबद्दल बोलतोय. तुम्हाला क्रॅक करायचे ना, पोस्ट मिळवायची ना, तुमच्यासारखे लाखो पोरं धडका देत आहेत. पण ज्याचा अभ्यास जास्ती आहे, ज्याचं मानसिक सामर्थ्य जास्ती आहे, ज्यांच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती आहे, तोच तो दरवाजा तोडेल. ओळखा तुम्ही स्वतःला. तुम्हाला माहित आहे माझ्यामध्ये किती कॅपॅबिलिटी आहे. तुमचा निश्चय तुम्हाला तो दरवाजा पार करून देईल. उगाच म्हणत नाही आपल्याला इतिहासातल्या स्टोऱ्या. ते तानाजी जेव्हा त्यांचा हात कटला त्यावेळेस ते दारावर वरतून उड्या टाकून मरायला लागले, त्यावेळेस सांगितलं होतं सूर्यभाननं, सूर्याजी त्यांचा भाऊ, अरे तुमच्या समोर 2च पर्याय आहेत. मी दरवाजा, परतीचा दरवाजा, परतीचे दोर मी कापलेले आहेत. तुमच्या समोर 2च पर्याय आहेत, एक तर लढून मारा, नाही तर आता उड्या टाकून मारा. मरणं कोणाला कधीच पसंत नसतं, त्याच्यापेक्षा लढून मरणं. म्हणून गिव्ह अप करायचा कधी विचार आलाच ना, तर स्वतःला शेवटचा जोर जेवढा आहे, जितके तुमची कॅपॅबिलिटी तितकं देऊन तुम्ही गिव्ह अप करा. तुम्ही कोणी गिव्ह अप करणार नाही मला विश्वास आहे, कारण ज्यासाठी येतो ना इझिली कोणी गिव्ह अप करत नाही मित्रांनो. हालात के कदमों पे सिकंदर नहीं गिरता, मी कुठेतरी वाचलं होतं. हालात के कदमों पे सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता. गिरते हैं शौक से दरिया समंदर में, पर कभी किसी दरिया में कोई समंदर नहीं गिरता. प्रत्येकाला काही ना काही काम करत असताना अडचणी येतात, संकट येतात, पण तुमचं मानसिक सामर्थ्य किती खंबीर आहे हो, त्याच्यावर ठरतं तुम्ही त्या संकटाला पार कसं करता. पायात काटे टोचायलेत म्हणून जर तुम्ही प्रवास थांबवलात ना, तुमचा प्रवास कधीच पूर्ण होऊ शकत नाही. पायातला काटा काढावा लागेल आणि परत पुढचं पाऊल टाकावं लागेल. मला खूप 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 काही बोलायचे तुमच्यासोबत, पण इथं वेळेची पण कमी आहे मित्रांनो. पुढचा पॉईंट घेतो. मला अभ्यासाबद्दल थोडंसं सांगतो. आता तुमचं, मला वाटते तुमची बॅच आहे म्हणजे मॅक्सिमम तुम्ही फ्रेशर आहात, बरोबर ना? तर तुम्हाला आता सरांनी स्टेट बोर्ड सांगितले असतील. स्टेट बोर्ड तुम्ही प्रत्येकानं किमान 2 ते 3 वेळा वाचा माझ्या मित्रांनो. तुम्हाला एवढं प्रामाणिक सांगणे, ते माझा अनुभव आहे. स्टेट बोर्ड मधून तुम्ही स्वतः वैयक्तिक हायलाईट करून ठेवायचं जे महत्वाचं आहे.
तुमच्याकडे प्रत्येकाकडे आप्पा लोकसेवा प्रकाशनचं 21,000 प्रश्नसंच असलंच पाहिजे. नसेल तर आज मार्केटमधनं जाऊन घेऊन या. ते पाहिजे, कारण तुम्हाला दिशा, माझं पाऊल पुढचं कसं राहणार आहे ते प्रश्नसंच सांगणार आहे. तुम्हाला प्रश्न कसे येणार आहेत ते प्रश्नसंच सांगणार आहे. तुम्हाला कोण्या लेवलचे प्रश्न येणार आहेत तो प्रश्नसंच सांगणार आहे. आणि महाराष्ट्रातला एकमेव प्रश्नसंच येतो तो ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कमीत कमी 30 ते 40 मार्क मिळवून द्यायला मदत करतो विथआउट एनी प्रिपरेशन. तुम्ही आता बॅच केलायत आणि ते पुस्तक जर तुम्ही 2 ते 3 वेळेस वाचलं तर मी खात्रीनं लिहून देतो, तुम्ही डोळे झाकून 35 ते 40 मार्क कसेही मिळवसाल एमपीएससीच्या प्री मध्ये. तुमचं टार्गेट असावं. मग कोणाचं राज्यसेवा असेल, कोणाचं कंबाईन असेल, कोणाचं ग्रुप सी असेल, त्याच्यावरती. पण प्रश्नाची लेवल कधी कमी होत नसते एमपीएससीची, हे ध्यानात ठेवा. क्लर्कलाही त्याच लेवलचा प्रश्न येणार, राज्यसेवेलाही त्याच लेवलचा येणार, कारण त्यांना अधिकारी पाहिजेत, काम करणारे असे परिचर नको आहेत. दुसरं एक सांगतो की तुम्ही किती वेळ अभ्यास करावा. प्रत्येकाची वेगळी स्ट्रॅटेजी असते, वेगळा स्टॅमिना असतो. आता इथं पण बसून बरेच जण दमलेत, मला चेहऱ्यावरनं दिसतंय. पण ठीक आहे, तुम्ही बोर नाही होणार याची मी खात्री करून घेतो मित्रांनो. प्रत्येकाला माहिती आहे आपला स्टॅमिना किती आहे. कोणी म्हणतं 14 तास करावा, कोणी म्हणतं 12 तास करावा, कोणी म्हणतं 10 तास करावा. तुम्हाला जोपर्यंत सीटवरनं बसून तुमचा अभ्यास होतोय, जोपर्यंत सीटवरनं बसून तुम्हाला बोर होणार नाही, मी सांगेन तोपर्यंत अभ्यास करा. तुमची इफिशियन्सी किती आहे आणि याच्यासाठी काय करावं लागतं. संध्याकाळी 12-12, 1-1 वाजेपर्यंत रील्स पाहावं लागतात? नाही. 1-1 वाजेपर्यंत पिक्चर पाहावं लागतात? नाही. फोन चालू ठेवावा लागतो? नाही. हे सगळं सोडावं लागतं. दिस इज अ डिस्ट्रॅक्शन. आणि तुमचं हे सगळं चालू राहिलं ना, लिहून देतो पुढचे 3 वर्ष तुमची परी कधीच निघणार नाही, कधीच. रील्स बघून कोणी मोटिवेट होत नसतं मित्रांनो. रील्स बघून कोणाला सक्सेस पण मिळत नसतं. आधी सक्सेस, नंतर रील्स बनत असते. तुम्ही कधी बघा, असं रस्त्यावर फिरणाऱ्यांची कधी रील्स बनत नाही. ज्याच्या गुलाल असतो ना, ती रील्स बनते आणि त्यालाच आपण लाईक सुद्धा करतो. स्वतः कधी रील मध्ये यायचंय तुम्ही ठरवा, का नुसत्या रील्सच बघत बसायच्या, तुमचं तुम्ही ठरवा. या स्टेजवर यायचंय. मी जेव्हा तुमच्यासारखा विद्यार्थी होतो, इथं बसायचो, माझ्या मनामध्ये असं कुठून तरी यायचं, एक दिवस या स्टेजवरती येऊन मी बोलेल, माझा पण सत्कार होईल. ईश्वराची कृपा आहे मित्रांनो, आज मी खरोखर तुमच्या समोर येऊन बोलतोय. 1 नाही 2 नाही, आज 3ऱ्यांदा या स्टेजवर आले. 2 वेळेस सत्कार झाला, 2 वेळेस गुलालानं आलोय, 3ऱ्यांदा आज सरांना भेटण्यासाठी आलो होतो. तर सरांनी म्हटलं, गजानन 15 ते 20 मिनिटं विद्यार्थ्यांना दे आज. सर माझ्या वडिलांसारखे प्रत्येक वेळेस मला सरांचं मार्गदर्शन भेटलं, म्हणून मी ते. आणि म्हणून एवढं सांगतो तुम्हाला, जे जे सर सांगतील ते डोळे मिटून फॉलो करा. तुमचं यश फार लांब नाहीये. आता जरी मला माझं यश भेटलंय तरी माझं अंतिम यश हे नाहीये. माझा प्रवास चालूच आहे, माझा अभ्यास चालूच आहे. हॅलो. तिसरी गोष्ट, रिव्हिजन आणि डिस्कशनचे महत्व. काही जण कसं करतात, प्रत्येकाचा अभ्यास वेगळा असतो. काही जणांना मित्रासोबत डिस्कशन करून अभ्यास करायची सवय असते, काही जणांना डिस्कशन करण्यासाठी मित्र नसतात. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण ज्यांना डिस्कशन ना अभ्यास होतो त्यांनी डिस्कशन ना अभ्यास करा, नक्की करा. त्याचा फायदा होतो, स्पेशली करंटच्या बाबतीत मॅक्झिमम फायदा होतो. कधी तुम्हाला येणारी ट्रिक त्याला न येणारी ट्रिक त्याला माहित असते, पण त्याला न येणारी ट्रिक तुम्हाला माहित असते. दिस इज अ ट्रान्सफर ऑफ नॉलेज. एकमेकांमध्ये कोऑपरेट झालं ना तर तुमचे मार्क असेच वाढायला लागतात. अरे परीक्षेमध्ये आठवतं, अरे हा असा बोलला होता, 1 मार्क वाढला. हे असते डिस्कशनची ट्रिक. रिव्हिजनचे महत्व. रिव्हिजन किती करावं मी पहिल्यांदाच सांगलोय. 10 पुस्तक वाचण्यापेक्षा तुमच्या डेस्कवर प्रत्येक विषयाचं एकच पुस्तक असलं पाहिजे. एकच पुस्तक तुम्ही 10 वेळेस वाचा, तुमचे मार्क कधीच चुकणार नाहीत. आणि मॅक्झिमम प्रश्न सोडवा मित्रांनो. जितके जास्ती होतील तितके प्रश्न सोडवा, कारण तुमचा पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. तुम्हाला थेअरी नाही लिहायची तिथं, ऑब्जेक्टिव्ह आहे. एमसीक्यू जितके जास्ती होतील तितके सोडवा. आता शेवटचं बोलतोय, आणखी 2-3 मिनिटं. अपयश आलं तर काय करावं. आता तुम्ही, आय होप तुम्ही एक पण एक्झाम दिली नसेल, तुम्ही एक पण प्री वगैरे दिली नसेल, तुम्ही फ्रेशर आहात असं मी कन्सिडर करतो. तुम्ही पहिला पेपर देताना तितका फुल ऑफ स्ट्रेंथ द्या, मनामध्ये कसलं दडपण ठेवू नका ठेवू. आणि जास्तीत जास्त अशा परीक्षेच्या दिवसामध्ये जे बोस्ट करतात ना, म्हणजे बडाया मारणारे पोरं असतात ना, त्यांच्यापासून लांब राहा. कारण हे लोक तुमचे 2 ते 3 मार्क कमी करत असतात. मॅक्झिमम लोकांचं हेच होतं. तर तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजनला भर द्या. एक पुस्तक 10 वेळेस वाचा ना, की 10 पुस्तक एक वेळा वाचा. तुम्हाला जे सरांनी पुस्तकाची बुकलिस्ट दिली ती फॉलो करा. डोळे झाकून सरांनी जे स्टेप सांगितले ते फॉलो करा. मला आठवतं 2021 ला मी बॅच केली होती. आज सुद्धा एखादा प्रश्न आला ना तर सराचं ते वाक्य जशाच्या तसं आठवतं. कारण या
या क्लासमध्ये मी नुसतं प्रेझेंट नसायचं नाही, 100% प्रेझेंट असायचो, माइंड सुद्धा आणि बॉडी सुद्धा. कित्येकदा आपल्याचं होतं यार घरी जायचं होतं, हे करायचं तेच, असं नाही. करताय ना तर 100% द्या, आपलं कुठं पण द्या, 100% द्या. तुम्हाला तिथलं तिथं आकलन होईल घरी जाण्याचा आणि रिव्हिजन करण्याचा, तिथंच वेळ वाचन तुमचा. आणि एक गोष्ट, मेडिटेशन. किती जणांना मेडिटेशन करायला आवडतं मला माहित नाही, पण मी तरी करायचो आणि माझं जॉईनिंग झालंय, मी अजून सुद्धा मेडिटेशन करतो. कारण मला दिवसभर फ्रेश त्याच्यामुळं फील होतं. अजून सुद्धा माझा अभ्यास चालू, 8 तास जॉब करून रात्री 12-1 वाजेपर्यंत मी अभ्यास करू शकतो. कशामुळे? ते मेडिटेशनमुळे. मेडिटेशन सरनं तुम्हाला सांगितलं असं, त्याला सवय नाही ना तर सवय लावून घ्या. 10 ते 15 मिनिटं फक्त डोळे बंद करून बसायचंय. तुम्हाला सवय नसेल तर म्युझिक, मेडिटेशन म्युझिक भेटतं युट्यूबला, ऐकायला सुरुवात करा. फक्त सकाळी आंघोळ केल्या केल्या 10 मिनिटं करत जा, तुम्हाला फरक दिसून येईल. लगेच नाही दिसणार, एक 15 ते 20 दिवसात फरक दिसेल. असा फ्लॅश पडल्यासारखा पडतो लेक्चर मध्ये बसल्यावर. माइंड फ्रेश होतं आणि जे सांगतंय ना ते डायरेक्ट डोक्यामध्ये जातं. प्रत्येकाला आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे. काही जणांना आई वडिलांना बळजबरी झाडला असेल, ठीक आहे बा, हा बाजूचा झाला ना, जात PSI होऊ नये. आपल्याला दुसऱ्याचं बघून कधी आपलं स्वप्न मिळत नसतं मित्रांनो. स्वतः ठरवलंय का हे बी एकदा मनाला विचारा. कुणीतरी झालंय आता दाखवतो, मस्त मी पण वर्दीमध्ये येतो, मी पण अधिकारी होऊन येतो, अशानं कधी ड्रीम अचीव्ह होत नसतात. स्वतःचं स्वप्न असावं लागतं. गाडी चालवणारा शिकवतोय, नुसतं बघून गाडी शिकता येत नाही. प्रत्यक्षात गाडीत बसावं लागतं, 2-3 वेळेस टोंगळे फुटतात, 2-3 वेळेस लागतं, पण 4थ्यांदा किक बसली की डायरेक्ट गाडी पळायला लागते. तसं असतं. प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कधीच 100% देता येणार नाही मित्रांनो. प्रत्येक वेळेस तुम्हाला स्वतःची जाण असली पाहिजे, मी इथं का आलोय. प्रत्येकाला माहिती आहे. आणि अभ्यासाच्या बाबतीत पण प्रामाणिक असलं पाहिजे. तुम्ही लॅबमध्ये बसताय, तुम्ही तुमच्या घरी अभ्यास करत असाल, प्रत्येकाला माहिती आहे मी बसतोय किती ना अभ्यास किती करतोय. एक प्रामाणिक रिक्वेस्ट करतो, तुम्ही अभ्यास करायला बसताय ना, प्लीज तुमचा मोबाईल आहे ना बाजूला असला पाहिजे, तो एरोप्लेन मोडवर किंवा स्विच ऑफ असला पाहिजे जोपर्यंत अभ्यास करताय तोपर्यंत. आता काय तुम्हाला आमदार खासदाराचे फोन तर नक्कीच नाही येणार, मला एवढं तर खात्रीने सांगू शकतो. घरच्यांना तर माहिती आहे तुम्ही अभ्यास करताय, मग घरचे तुम्हाला फोन करतील का एकदा सांगितलं मी अभ्यास करतोय. ही वेळ पाळा मित्रांनो. फक्त अभ्यासाच्या वेळा आपल्या आपण ठरवून ठेवा, मी कोणता विषय किती वेळ करणार आहे, कोणत्या विषयाला किती रिव्हिजन देणार आहे. आणि आणखी एक महत्वाचं, प्री होण्याच्या अगोदर मराठी आणि इंग्लिश या दोन्हीपैकी किमान एक तरी सब्जेक्ट पूर्ण करून ठेवा. प्री झाला तुम्हाला मेन्सचा सगळा अंधार असतो, तुम्हाला काहीच माहिती नसतं मेन्सला काय. आणि जोपर्यंत तुम्ही करताय ना, हार्डली 2 ते 3 महिने भेटतात मेन्सला. जोपर्यंत तुम्ही मेन्स फक्त समजून घेसाल तोपर्यंत मेन्स होऊन जाते, तुम्हाला कळत बी नाही मेन्सला मला 40-50 मार्क कस काय आले. 80-90च्या रेंज मध्ये मेन्सला पेपर 1 ला मार्क घेणारे विद्यार्थी. माझा स्वतःचा स्कोर 79 आहे. या रेंज मध्ये मार्क येतात पोरांना का, तर ते 3-4 वर्ष यात्रा केलेली असते. प्रीला गेले, मेन्सला गेले, हुकले, परत प्रीला गेले, मेन्सला गेले, हुकले, परत प्रीला गेले, मेन्सला गेले, क्रॅक पोस्ट पण मिळाली. असं असतं. स्वतःवरती विश्वास ठेवा. किती जरी बाजूच्याने निगेटिव्हिटी आणण्याचा प्रयत्न केला ना, स्वतःच्या विश्वासावर, स्वतःच्या सामर्थ्यावर, स्वतःच्या बुद्धीवर आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर जर तुम्ही टिकून राहिला, तुम्हाला कोणी मागं खेचू शकत नाही मित्रांनो. मला आठवते भाग मिल्खा भाग मध्ये शेवटची रेस, त्याला तो पाकिस्तानी कोच सांगतो, मिल्खा शायद तुम्हारी ये आखरी रेस होने वाली है. मिल्खा उत्तर देतो, दौडूंगा ही वैसे. तसं तुमच्यामध्ये आलं पाहिजे, मैं तोडने वाला ही वैसा ही. फार उशीर झाला मित्रांनो, 6:45 वाजायला लागले. तुमचा खूप वेळ घेतला त्याच्याबद्दल मी सॉरी, पण एवढंच सांगतो, मला इथे येण्याची सरांनी संधी दिली त्याच्याबद्दल सरांचे पुनश्च आभार मानतो. कधी जरी मनामध्ये निराशा आली ना मित्रांनो, फक्त स्वतःला 2 ओळी विचारा आणि 2 ओळी सांगा सुद्धा. जीवन की असली उड्डाण मेरी अभी बाकी है, जीवन की असली उड्डाण मेरी अभी बाकी है, मेरे सपनों का असली इम्तिहान अभी बाकी है. अरे अभी तो नापी है हमने मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है, सारा आसमान बाकी है. थैंक यू.